आज आपण गावाकडच्या पद्धतीने झणझणीत, चमचमीत, चटपटीत, गावरान पद्धतीचे अंडा करी कशी बनवायची ते पाहणार आहोत. ही अंडा करी बनवायला अगदी साधी सोपी आहे. खायला तेवढीच टेस्टी लागते. सगळ्यात पहिलं आपण अंडे उकडून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं आहे आणि थोडं तेल घालायचं आहे. अंडे आपल्याला पहिले उकडून घ्यायचे आहेत. आपले अंडे उकडून झालेले आहेत आणि आता अंडे थंड करायचे आहेत. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. आता त्याच्यानंतर आपल्याला याच्या ग्रेव्हीसाठी मसाला तयार करायचा आहे. 2 चमचे तीळ घेतलेले आहे. तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत. 1 चमचा खसखस घेतलेले आहे. खसखस पण चांगले भाजूनचे आहे. खोबरंचे काप भाजून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर 2 चमचे तेल घालायचं आहे आणि कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तेलामध्ये कांदा भाजला तर कांद्याला कलर खूप छान येतो. 1 चमचा डाळ घातलेला आहे आणि हे सगळा मसाला काढून थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि 1 टमाटर याच्यामध्ये घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालून हा मसाला वाटून घ्यायचा आहे. आपला मसाला मस्त वाटून झालेला आहे. आता कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे आणि वाटून घेतलेला हा सगळा मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. ही भाजी एवढी टेस्टी लागते. खूप खूप चिकन मटनसारखीच टेस्ट येते ह्या भाजीला. त्याच्यानंतर हे गरम पाणी, जेवढे तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तेवढं गरम पाणी घालायचं आहे. अर्धा चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे. भाजीला उकळी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये घालायचे आहेत. आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि याच्यामध्ये घालायचे आहे अंड्याला हलकेसे कट देऊन अंडे घालायचे आहे. याच्यामुळं काय होतं, भाजी खूप टेस्टी लागते अंड्याची. आणि 6 ते 7 मिनटं ही भाजी पुन्हा उकळून द्यायची आहे कमी गॅसवरती आणि त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर घालायची आहे. बघा अजून थोडी पातळ आहे, अजून थोडे वेळ शिजून द्यायची आहे आपल्याला. बघा अशा प्रकारे आपला अंडा करी, गावाकडच्या पद्धतीने अंडा करी तयार झालेले. हे अंडा करी नक्की करून अशाच किचन चॅनलला सबस्क्राईब करा.